नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजेंद्र भील ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. NMMS परीक्षेची तयारी करत असताना आज आपण इतिहास विषयातील प्रकरण क्रमांक 5 सामाजिक व धार्मिक प्रबोधन या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. तर चला पाहूया प्रश्न. प्रश्न पहिला, ब्राह्मो समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली. पर्याय पहा. 1 राजाराम मोहन रॉय, 2 दादोबा पांडुरंग तरखडकर, 3 स्वामी विवेकानंद, 4 महात्मा ज्योतिराव फुले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजाराम मोहन रॉय. पुढचा प्रश्न पहा. 2 सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? हा प्रश्न NMMS परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 राजाराम मोहन रॉय, 2 दादोबा पांडुरंग तरखडकर, 3 स्वामी विवेकानंद, 4 महात्मा ज्योतिराव फुले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महात्मा ज्योतिराव फुले. पुढचा प्रश्न पहा. 3 ब्राह्मो समाजाची स्थापना कुठे झाली? पर्याय पहा. 1 तामिळनाडू, 2 गुजरात, 3 महाराष्ट्र, 4 बंगाल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बंगाल. पुढचा प्रश्न पहा. 4 सत्यशोधक समाजाची स्थापना टिंबटिंबमध्ये झाली. पर्याय पहा. 1 इसवी सन 1828, 2 इसवी सन 1873, 3 इसवी सन 1848, 4 इसवी सन 1875. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इसवी सन 1873. पुढचा प्रश्न 5 चित्रातील व्यक्ती कोण आहे ते ओळखा. पर्याय पहा. 1 लोकमान्य टिळक, 2 न्यायमूर्ती महादेव रानडे, 3 दादोबा पांडुरंग तरखडकर, 4 गोपाळ हरी देशमुख. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दादोबा पांडुरंग तरखडकर. पुढचा प्रश्न पहा. 6 कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? पर्याय पहा. 1 महात्मा ज्योतिराव फुले, 2 स्वामी विवेकानंद, 3 राजाराम मोहन रॉय, 4 स्वामी दयानंद सरस्वती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजाराम मोहन रॉय. पुढचा प्रश्न पहा. 7 राजाराम मोहन रॉय यांनी कोणत्या वृत्तपत्राद्वारे जनजागृती केली? पर्याय पहा. 1 संवाद कौमुदी, 2 अमृत बाजार पत्रिका, 3 दर्पण, 4 प्रभाकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संवाद कौमुदी. पुढचा प्रश्न 8 रामकृष्ण मिशनची स्थापना टिंबटिंब यांनी केली. पर्याय पहा. 1 महात्मा ज्योतिराव फुले, 2 स्वामी विवेकानंद, 3 राजाराम मोहन रॉय, 4 स्वामी दयानंद सरस्वती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वामी विवेकानंद. पुढचा प्रश्न 9 प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते?
पर्याय पहा. 1 स्वामी दयानंद सरस्वती, 2 महात्मा ज्योतिराव फुले, 3 दादोबा पांडुरंग तर्खडकर, 4 डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आत्माराम पांडुरंग तर्खडकर. पुढचा प्रश्न 10. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? पर्याय पहा. 1 स्वामी विवेकानंद, 2 राजाराम मोहन रॉय, 3 स्वामी दयानंद सरस्वती, 4 महात्मा ज्योतिराव फुले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वामी दयानंद सरस्वती. पुढचा प्रश्न 11. भारतीय तरुणांना उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश कोणी दिला? हा प्रश्न NMMS परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 स्वामी दयानंद सरस्वती, 2 गोपाळ हरी देशमुख, 3 स्वामी विवेकानंद, 4 वीरेशलिंगम पंतुल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वामी विवेकानंद. पुढचा प्रश्न 12. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय पहा. 1 ताराबाई शिंदे, 2 पंडिता रमाबाई, 3 रमाबाई रानडे, 4 महात्मा फुले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ताराबाई शिंदे. पुढचा प्रश्न पहा. 13. गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या टिंबटिंब या वृत्तपत्रातून बालविवाह संमती वयाचा कायदा यावर परखड मते मांडली. पर्याय पहा. 1 मराठा, 2 दर्पण, 3 सुधारक, 4 ज्ञानोदय. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुधारक. पुढचा प्रश्न पहा. 14. शिकागो येथील विश्व धर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व कोणी केले होते? पर्याय पहा. 1 स्वामी विवेकानंद, 2 गोपाळ हरी देशमुख, 3 स्वामी दयानंद सरस्वती, 4 राजाराम मोहन रॉय. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वामी विवेकानंद. पुढचा प्रश्न 15. डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना टिंबटिंब यांनी केली. पर्याय पहा. 1 महर्षी धोंडो केशव कर्वे, 2 महात्मा ज्योतिराव फुले, 3 महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. पुढचा प्रश्न 16. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय पहा. 1 स्वामी दयानंद सरस्वती, 2 राजाराम मोहन रॉय, 3 स्वामी विवेकानंद, 4 महात्मा ज्योतिराव फुले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वामी दयानंद सरस्वती. पुढचा प्रश्न 17. गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे यामधून सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केले आहे? 1 प्रभाकर, 2 निबंधमाला, 3 जनता, 4 ज्ञानोदय.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रभाकर. पुढचा प्रश्न 18. महात्मा फुले यांनी टिंब साली पुण्यातील भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा काढली. पर्याय पहा. 1 1828, 2 1848, 3 1858, 4 1873. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1848. पुढचा प्रश्न पहा. 19 अनाथ बालिकाश्रमची स्थापना कोणी केली. पर्याय पहा. 1 पंडिता रमाबाई, 2 रमाबाई रानडे, 3 महात्मा फुले, 4 महर्षी धोंडो केशव कर्वे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महर्षी धोंडो केशव कर्वे. पुढचा प्रश्न पहा. 20 टिंब यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. पर्याय पहा. 1 महर्षी धोंडो केशव कर्वे, 2 महात्मा ज्योतिराव फुले, 3 महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. पुढचा प्रश्न 21 पुढीलपैकी गटात न बसणारा पर्याय ओळखा. पर्याय 1 ब्राह्मणांचे कसब, 2 गुलामगिरी, 3 शेतकऱ्यांचा आसूड, 4 सत्यार्थ प्रकाश. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सत्यार्थ प्रकाश. पुढचा प्रश्न 22 मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजचे रूपांतर कोणत्या विद्यापीठात झाले. हा प्रश्न NMMS परीक्षा 2023 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 बनारस हिंदू विद्यापीठ, 2 अलीगड मुस्लिम विद्यापीठ, 3 मोहम्मदन लिटररी सोसायटी, 4 पतित पावन मंदिर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अलीगड मुस्लिम विद्यापीठ. पुढचा प्रश्न पहा. 23 शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली. पर्याय 1 पंडिता रमाबाई, 2 महर्षी धोंडो केशव कर्वे, 3 रमाबाई रानडे, 4 सावित्रीबाई फुले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंडिता रमाबाई. पुढचा प्रश्न 24 टिंब यांनी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतित पावन मंदिराची स्थापना केली. पर्याय पहा. 1 स्वातंत्र्यवीर विदा सावरकर, 2 गोपाळ गणेश आगरकर, 3 डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, 4 स्वामी विवेकानंद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वातंत्र्यवीर विदा सावरकर. पुढचा प्रश्न 25 बाजूच्या चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती कोणत्या घटनेशी निगडीत आहे त्याचा अचूक पर्याय लिहा. हा प्रश्न NMMS परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 परमहंस सभेची स्थापना, 2 ब्राह्मो समाजाची स्थापना, 3 शतपत्रातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार, 4 सत्यशोधक समाजाची स्थापना. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शतपत्रातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार. पुढचा प्रश्न 26 द मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली. पर्याय पहा. 1 सर सय्यद अहमद खान, 2 अब्दुल लतीफ,
तीन मौलाना आझाद, चार दादाभाई नौरोजी। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अब्दुल लतीफ। पुढचा प्रश्न 27 सेवा सदन या संस्थेच्या माध्यमातून टिंबटिंब यांनी स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला। पर्याय पहा 1 पंडिता रमाबाई, 2 महर्षी धोंडो केशव कर्वे, 3 रमाबाई रानडे, 4 सावित्रीबाई फुले। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रमाबाई रानडे। पुढचा प्रश्न 28 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली? पर्याय पहा 1 स्वातंत्र्यवीर सावरकर, 2 डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, 3 स्वामी विवेकानंद, 4 गोपाळ गणेश आगरकर। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार। पुढचा प्रश्न 29 गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना टिंबटिंब क्षेत्रातील नोबेल पारितोषिक मिळाले आहे। पर्याय पहा 1 कला, 2 विज्ञान, 3 शांतता, 4 साहित्य। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 साहित्य। पुढचा प्रश्न पहा 30 प्रबोधन काळात म्हणजे 1930 मध्ये विज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिक टिंबटिंब यांना मिळाले। पर्याय पहा 1 रवींद्रनाथ टागोर, 2 सी.व्ही. रामन, 3 हरगोविंद खुराना, 4 मदर तेरेसा। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सी.व्ही. रामन। पुढचा प्रश्न पहा 31 चित्रातील व्यक्ती कोण ते ओळखा। पर्याय पहा 1 दादाभाई नौरोजी, 2 सर सय्यद अहमद खान, 3 अब्दुल लतीफ, 4 मौलाना आझाद। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर सय्यद अहमद खान। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण NMMS परीक्षेची तयारी करत असताना इतिहास विषयातील प्रकरण क्रमांक 5 सामाजिक व धार्मिक प्रबोधन या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास केला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा म्हणजे त्यांनाही अभ्यासात मदत होईल आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। थँक्यू।